आदिवासी बहुल जिले के रूप में पहचाने जाने वाले गोंदिया जिले में खासकर देवरी और सालेकसा 2 तहसीलों में बड़ी संख्या में आदिवासी रहते हैं। राज्य के आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित की मौजूदगी में देवरी के बोरगांव में आदिवासी लाभार्थियों की बैठक आयोजित की गई। इस मौके पर मंत्री विजय कुमार गावित ने बयान दिया कि आदिवासियों को विभिन्न योजनाओं का लाभ दिलाने के लिए महागठबंधन सरकार प्रतिबद्ध है। मी आज सकाळीच भगवान बिरसा मुंडा गौरव यात्रेच्या निमित्तानं आज आम्ही जनजागृती करणं, आदिवासी बांधवांचे मेळावे घेऊन त्यांना वेगवेगळ्या योजना देणं, त्याचबरोबर आश्रमशाळा वसतिगृहाचे इमारती आहे त्यांचं काहींचं भूमिपूजन उद्घाटन असे विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये मी फिरतो आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून जे काही योजना आम्ही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवतो आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या हा त्याचा मागचा उद्देश आहे। कारण की पूर्वी आम्ही आदिवासी विकास वित्तीय महामंडळच्या योजना केंद्र शासनाकडून आम्ही काही राबवत होतो, त्याच योजना आपण राज्यामध्ये सुद्धा राबवायचा आपण सुरू करतो आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बेनिफिशरीज आहे, लाभार्थी आहेत, त्यांना वाहनं प्रवासी वाहनं असतील, मालवाहू वाहनं असतील, त्याचबरोबर धाबे असतील किंवा वेगवेगळे प्रशिक्षण देण्याच्या योजना असतील, या वैयक्तिक ज्या योजना आहे व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो आहे आणि बचत गटांनी आणि शेतकरी उत्पादक गटांनी मोठ्या प्रमाणामध्ये काही डेअरीचे उपक्रम राबवत आहेत। मी ज्या पद्धतीने सांगितलं मऊ फ्लावर आहेत त्याच्यापासून गोळा करणं, प्रक्रिया करणं, त्याचे व्यवसाय आपण करतो आहेत। काही ठिकाणी लाखचे आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत। या भागात जे जे उपज असेल ते उपजमधून आपल्याला हे करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे। ज्या ठिकाणी धान होतं त्या ठिकाणी मिलिंगसाठी पण आम्ही काही ठिकाणी त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तर अशा पद्धतीने त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणं, महिलांना त्यांच्या बचत गटांना मदत करणं अशा पद्धतीच्या योजना केल्या आहेत। त्याचबरोबर जोडधंद्याच्या रूपानं काही ठिकाणी आपण गायी देतो आहेत, काही ठिकाणी शेळ्यांचे सुद्धा आपण वाटप सुरू केलेलं आहे। अशा पद्धतीने जोडधंद्याचं त्यांना द्यायचं। या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आहेत, काही ठिकाणी धरणं आहे, त्याच्यामधून लिफ्ट करून जे सिंगल पीक घेतात त्यांना 2 पिकं 3 पिकं घेता येतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल अशा दृष्टिकोनातून ही आपण सुरुवात केली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट की काही भागामध्ये आदिवासींमध्ये कुपोषणसुद्धा आहे, म्हणून ते कुपोषण थांबवण्यासाठी प्रामुख्याने त्या भागातल्या सेवा वाढवण्यासाठी आरोग्याच्या सेवा असतील, त्याचबरोबर ग्रामसेवा असतील किंवा महसूलच्या सेवा असतील, कृषीच्या सेवा असतील, शिक्षणाच्या सेवा असतील, या सर्व सेवा त्या ठिकाणी शेवटपर्यंत जाव्या, त्या ठिकाणी पोचाव्या, त्या दृष्टिकोनातून आम्ही बिरसा मुंडा जोड रस्ता नावाची योजना तयार केली आहे। तर जे नॉन प्लॅन रस्ते आहेत
ते नॉन प्लॅन रस्ते घेऊन त्या सर्व या 2 वर्षामध्ये 100% त्या ठिकाणी रस्ते आपण उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यामुळे हे जी सेवा आपण सर्व देतो ज्या शेवटपर्यंत अजूनपर्यंत काही पोचत नाही त्या पोचवण्याच्या दृष्टीने तो आपण सुद्धा आपला प्रयत्न आहे। त्या भागात विजेचे प्रश्न आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी वीज पोचली पाहिजे, त्या ठिकाणी 33 kV सबस्टेशन आपण उभे करून देतो आहे। तर अशा पद्धतीने ते पण आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतो आहे। जे लहान पाडे आहेत टोल आहेत त्या टोलमध्ये सुद्धा स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभं करण्याचं काम आता आपण सुरू केलेलं आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।